सर्वांच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मी महेश जैन या ठिकाणी स्वागत करतो। माझ्यासोबत आहेत यशस्वी व्यक्तिमत्व इंजिनियर सचिन पंडित सर। सर आपल्या या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे। नमस्कार सर। यस सर, आज आपण प्रेक्षकांशी खूप काही गोष्टी शेअर करणार आहात। हो सर। आणि तुमचे अनुभव, एक महत्त्वपूर्ण माहिती बांधकाम क्षेत्राविषयीची आपण सर्व लोकांना या ठिकाणी सांगणार आहात। बरं सर। तर काही प्रश्न असतील, मी त्यांची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत। बरं सर। सुरुवातीचा पहिला प्रश्न असेल की आतापर्यंत तुम्ही जो प्रवास केलेला आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये, तो प्रवास कसा होता? थोडक्यात सर्व प्रेक्षकांना आपण सांगायचं। हां, मी सर डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग शासकीय तंत्रनिकेतनमधून कंप्लीट केला 2013ला। तेव्हापासून मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं। त्याच्यामध्ये सर मोबाईल टावर्समध्ये पण क्वालिटी ऑडिटर म्हणून काम केलं, क्लस्टर मॅनेजर म्हणून। माझ्याकडे पूर्ण मराठवाडा होता, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोबाईल टावर्सचे क्वालिटी ऑडिट करायचे। त्याच्यात मेनली इलेक्ट्रिकल ऑडिट राहायचं, मेकॅनिकल आणि सिव्हिल ऑडिट असायचं। तर त्यांच्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे, तिथल्या विंड स्पीडप्रमाणे ते स्ट्रक्चर सगळे उभे राहायचे। आणि त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट म्हणून एक रॅम्बो IMI सॉफ्टवेअर लिमिटेड ही कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मी क्लस्टर मॅनेजर म्हणून एक 5 वर्ष काम केलं सर। त्यानंतर मग या इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये बरेच काही तुम्हाला अडथळे आले असतील, काही आव्हानं आली असतील। हो सर। त्यांना तुम्ही कसं सामोरं गेलात? हां सर, आता ते म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणलं की साईटवरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काम करताना नेहमीच अडचणी येतात। त्यातल्या त्यात कसं की आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स लाईनमध्ये शहराच्या एकदम मध्यवस्तीमध्ये काम करत असताना आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स असतात। तर त्यामध्ये काय होतं की सेलर फ्लोअर्स वगैरे आपण घेतो, तर त्या बिल्डिंगच्या खालची माती किंवा सॉईल ती पूर्ण आतून खाली शेअर होऊन इकडच्या ज्या खोदकाम केलेल्या प्लॉट्समध्ये येते ती। तर त्या ठिकाणी आजूबाजूचे जे क्लायंट्स असतात किंवा त्यांचे शेजारी असतात, त्याच्यामध्ये ते भरपूर त्यांचे वाद वगैरे होतात। तर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रिकॉशन्स घेऊन किंवा शेअर वॉल घेऊन आपण ते त्यामध्ये मेंटेन केलं। आणि काही ठिकाणी काय होतं की आजूबाजूला लोड बेरिंग स्ट्रक्चर्स असतात, तर ते लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये काय होतं की बाजूला तर आपण खोदकाम करू शकत नाही, मग तिथं सगळ्यात मेनली चॅलेंज होतं। आणि त्या ठिकाणी काय करतो मग आपण की दोन्ही बोथ साईडनी, म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईडला जी काही स्ट्रक्चर आहे किंवा बॅक साईडला असेल, तर त्या ठिकाणी आपण 4-4 फूट अलीकडे कॉलम स्ट्रक्चर घेऊन त्याच्यामध्ये आपण कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चरवरती 5-5, 6-6 फ्लोअरचे डिझाईन्स करून ते बिल्डिंग तिथली यशस्वीरित्या बांधकाम करून आजूबाजूच्या शेजाऱ्यांना काहीही त्रास न होऊ देता ती आपण कंप्लीट केली। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर येतात। तसं पाहायला गेलं तर आपण भरपूर त्यामध्ये सांगू शकतो, पण अशा प्रकारचे चॅलेंजेस उंच बिल्डिंगच्या वरती पण काम करत असताना शटरिंग वगैरे आपण बाहेर कॅन्टिलिव्हर्स पोर्शन्स वगैरे काढतो। तर आता आमचं इथं अण्णाभाऊ साठे चौकामध्ये तुकामाई हॉस्पिटल म्हणून आहे, त्या ठिकाणी सर आपण 8व्या मजल्यावरती 10 फूट कॅन्टिलिव्हर प्रोजेक्शन बाहेर काढले। तर ते करत असताना भरपूर चॅलेंजेस आले आणि ते आपण पूर्ण यशस्वीरित्या कुठलीही जीवित मृत हानी न होऊ देता त्याला आपण कंप्लीट केलं सर। हां सर, 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केले? हो सर, साधारण 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केले। त्यामध्ये सर वेगवेगळ्या म्हणजे फील्डमध्ये पण आपण काम केलं, जसं रोड सर्वेमध्ये केलं, त्याच्यानंतर वॉटर सप्लाय स्कीममध्ये केलं। औरंगाबादचं पैठणचं जे आपलं नाथसागरचं डॅम आहे, तर तिथं सुद्धा मला काम करायला संधी मिळाली आणि त्या ठिकाणी आपण वॉटर सप्लाय स्कीमला सुद्धा यशस्वीरित्या आपण ते काम करून दाखवलं त्यांना। हां सर, आणि आता सध्या आपण बांधकाम क्षेत्रामध्ये प्लॅनिंग, डिझायनिंग आणि सुपरविजन्स, त्यानंतर वेगवेगळे बिल्डिंग स्ट्रक्चर्स जसे आपले स्कूल बिल्डिंग्स आहेत, त्यानंतर कमर्शियल, हॉस्पिटल्स, रेसिडेन्शियल, बंगलो वगैरे, आपण ते त्या प्रकारचे बिल्डिंग्स आता सध्या करत आहेत। ओके, आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला मोटिवेट कोण कोण केलं किंवा तुमचे प्रेरणास्थान कोण कोण आहेत? आता सर पहिल्यांदा माझे प्रेरणास्थान माझे वडीलच आहेत। हां, माझे वडील हे ड्रॉइंग टीचर होते आणि मला ह्या फील्डमध्ये येण्याचं जे सौभाग्य लाभलं ते माझ्या वडिलांमुळे लाभलं, कारण त्यांनी ड्रॉइंग्स करत असताना आपण जॉमेट्रिकल ड्रॉइंग्स वगैरे ते त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मला शिकायला मिळाल्या। मग त्यामुळं मला प्लॅनिंग, डिझायनिंगमध्ये आवड निर्माण झाली आणि मग मी सिव्हिल ब्रँच घेण्यासाठी उत्स्फूर्त झालो सर। यस यस, तुमचं बांधकाम क्षेत्रात मोलाचं योगदान असतं। कुठलंही बांधकाम म्हणा, कुठलंही कन्स्ट्रक्शन म्हणा, तिथे सिव्हिल इंजिनियर खूप महत्त्वाचा असतो, आर्किटेक्ट खूप महत्त्वाचा असतो।
तर अशा ठिकाणी नवीन नवीन ज्या कल्पना असतात किंवा वाढतं जे तंत्रज्ञान आहे याचा तुम्ही कशा प्रकारे फायदा घेता? आता सर कसं होतं की पूर्वीच्या काळामध्ये लोड बेरिंग स्ट्रक्चर्स वगैरे व्हायचे किंवा तिथं बऱ्याच काही लिमिटेशन्स असायच्या. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये कसं सर की आपण लॉंग स्पॅनला जे काही शोरूम्स आहेत किंवा मल्टी स्टोरी बिल्डिंग्स आहेत तर ते त्या प्रकारच्या बिल्डिंग्स आपण नवीन तंत्रज्ञानामध्ये आपण तशा करू शकतो आणि आता आपण तशा करत आहोत. आता सध्या माझ्याकडे जवळपास 48 फीट बाय 70 फीट 48 फीट बाय 100 फीट अशा प्रकारच्या स्पॅनमध्ये आपण डिझायनिंग करून G+5 G+6चे आपण कन्स्ट्रक्शन्स करत आहेत सध्या. आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये कसं आता पूर्वीच्या काळामध्ये हाताने ड्रॉइंग्स वगैरे काढायचे तर त्याऐवजी आता आपण AutoCADमध्ये ड्रॉइंग्स काढतो, 3D डिझायनिंग करतो. आता व्हिज्युअल रेज आता नवीन आणखी त्याच्यामध्ये मॉडिफाय झालं की आपण चेहऱ्यावरती गॉगल्स वगैरे लावून आतमध्ये आपला कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे होईल ते पहिल्यांदाच आपल्याला पूर्ण बघायला मिळेल. त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, आपण कशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन करणार आहोत आणि जो क्लायंट आपल्याला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून तो समोर येणार आहे तर त्या क्लायंटला सुरुवातीलाच त्या गोष्टी सगळ्या वॉकथ्रूच्या निमित्ताने म्हणा किंवा व्हिज्युअल रेजनी 3D ड्रॉइंग्सनी ते त्यांना पहिल्यांदाच बघायला मिळतं. त्यामुळे त्यांचं सॅटिस्फॅक्शन प्रोजेक्ट होण्यापूर्वीच त्यांना मिळतं. मग हा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो सर. हो सर. सर तंत्रज्ञान खूप पुढे गेले, खूप सुविधा पुढे गेलेल्या आहेत. हो सर. सुविधा आहेत. हो सर. तरी पण काही लोक अकुशल कामगारांना घेऊन काम करतात. हो सर. तर ते कितपत धोकादायक असं वाटतं सर? अकुशल कारागिरांना काम करून घेणं म्हणजे सर ते एकदम जीवितहानी केल्यासारखंच आहे. कारण आपण जे कुठलाही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांना जर कुशल कारागीर जर नसतील तर ते काम एकदम प्रॉपरली करू शकत नाहीत. आणि त्या जो क्लायंट आहे त्याचा वेळ, त्याचा पैसा, त्याचा मानसिक त्रास हा सगळ्या गोष्टींवरती त्याला ते सहन करण्यासाठी भाग पडतं. कारण कुशल कारागीर जर असतील तर ते वेळेमध्ये काम करतील आणि त्यांना चांगलं नॉलेज असतील तर कसं असतं की स्ट्रक्चर करत असताना सिव्हिलमध्ये इंटेरियरच्या बाबतीमध्ये बोलायचं गेलं तर काय होतं की त्या ठिकाणी एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर आपण ती नव्याने परत करू शकतो. पण स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्यांना त्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. जसं आता कॉलममध्ये लॅप लेन्थ्स आहेत, त्याच्यानंतर तुमचं ग्रेडचं कॉन्क्रीट आहे, त्याच्यामध्ये आपण रेशो काय वापरतो आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात, बाइंडिंग कसं करायला पाहिजे, 1 वे स्लॅब्स कशा असायला पाहिजे, 2 वे, आता ह्या गोष्टी जर बेसिक त्यांच्या बाइंडरला फिटरला जर माहीत नसतील आणि ते अकुशल कारागीर असतील तर ते ड्रॉइंग रीड करू शकणार नाही आणि त्या ड्रॉइंग रीड न केल्यामुळं ते जे स्ट्रक्चरल डिझायनरचा किंवा आर्किटेक्चरचा जो उद्देश आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि ते काम प्रॉपरली करू शकणार नाही. बरोबर. हो सर. बांधकामासाठी सर जसं एक चांगली प्रॉपर टीम निवडणं महत्त्वाचं असतं. हो सर. हो. तसंच साहित्य सुद्धा निवडणं खूप महत्त्वाचं असतं. अगदी बरोबर सर. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी घेता? हो सर. हा सगळ्यात आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणला तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्समध्ये मटेरियल पर्चेसिंग हा पार्ट खूपच महत्त्वाचा आहे अगदी. कारण ह्याच्यावरती काय होतं की त्या बिल्डिंगची लाईफ, त्याची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. त्यात काय होतं सर, सगळ्यात महत्त्वाचं आता ॲग्रिगेट्स असतील तर ॲग्रिगेटची साईज इम्पॉर्टंट आहे आणि ती अवेलेबल होते का नाही होते, ती मार्केटमध्ये कुठं मिळते, मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते खडी कशी असायला पाहिजे, रेती कशी असायला पाहिजे, तिच्यामध्ये रेतीमध्ये आपलं मातीचं प्रमाण किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून स्टीलमध्ये पण टाईप ऑफ स्टील आहे, त्याच्यानंतर ग्रेड ऑफ स्टील आहे सर. सगळ्यात महत्त्वाचं टाईप ऑफ स्टीलमध्ये आपण HYSD बार्स आहेत, त्याच्यानंतर SD बार्स आहेत, त्याच्यानंतर तुमचे टॉर स्टील आहे, TMX स्टील आहे, त्याच्यानंतर तुमचं CRS स्टील आहे. मग हे जे स्टील आहे हे आपण कुठल्या ठिकाणी वापरायला पाहिजे हे ते जे अभियंता तुम्ही निवडता त्या अभियंत्यांना ह्या गोष्टी त्यांनी सजेस्ट करणं गरजेचं आहे की समजा आपण लॉंग स्पॅन आहे तिथं आपण SD स्टील वापरलं तर म्हणजे सुपर डक्टाईल स्टील, किंवा मग आता एखाद्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काय होतं की वॉटर लॉगिंग असतं. आता नांदेड शहरामध्ये जवळपास ब्लॅक कॉटन सॉईलचा 70% एरिया आहे, हार्ड रॉक हा फार कमी प्रमाणात आहे सर. तर तिथं काय होतं की आतून वॉटर लॉगिंग येतं, म्हणजे पाण्याचं प्रकोलेशन आतून अपलिफ्ट वॉटर प्रेशर येतं. मग त्या ठिकाणी काय होतं की जे मटेरियल वापरायला पाहिजे ते CRS बार्स किंवा HYSD बार्स किंवा मग तुमचे टॉर स्टील, मग हे अशा प्रकारचे जर आपण स्टील वापरलं तर ते स्टील त्या ह्याच्यासाठी उपयोगी ठरतं. आणि त्याप्रमाणे कसं आहे, मग त्या स्टीलच्या ग्रेडवरती आणि त्याच्या टाईपवरती आपण ते लॉंग स्पॅन, नंबर ऑफ स्टोरी,
मग हे सगळं त्यावर आपण मेंटेन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मटेरियल जर प्रॉपरली व्यवस्थित नसेल तर त्या बिल्डिंगची लाईफ ही फार कमी होते आणि कमकुवत स्ट्रक्चर निर्माण होतं सर. बांधकामासाठी सळईची निवड करताना तुम्ही कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य द्याल? तर त्याच्यात सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपल्याला त्याची यील्ड स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस आणि त्याचं डिफॉर्मेशन म्हणजे हे कशा प्रकारचं आहे. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं, आता मागच्या ह्याच्यात मी सांगितल्याप्रमाणे लॉंग स्पॅन असतील तर त्याला कुठलं स्टील वापरायला पाहिजे आणि त्या स्टीलमध्ये सर किती प्रमाणामध्ये ओर्स आहेत, म्हणजे खनिजाचं प्रमाण किती आहे, स्क्रॅपचं प्रमाण किती आहे, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तपासून ते स्टील घेणं गरजेचं आहे. तसं साईटवरती जर आपल्याकडे स्टील आलं तर त्याचे बारची लेंथ कशी असायला पाहिजे, स्टीलचं जर आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शन जर करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट म्हणलं तर त्याचं युनिट वेट सर, पर मीटर बारला त्याचं वेट किती असायला पाहिजे, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर. आणि त्याची केमिकल प्रॉपर्टीज, आणि आपण 1 मीटर बार कटिंग करून समजा मोठे प्रोजेक्ट्स असतील तर आपण काय करतो की ते टेस्टिंगसाठी पाठवून त्याच्यातल्या त्याचे यील्ड स्ट्रेस, त्याची टेन्साईल स्ट्रेस आणि पर मीटर बारचं वेट जे आहे ते पण आपण त्याच्यामध्ये बघतो. आणि ह्या सर्व टेस्ट करून मग आपण मटेरियल परचेस करतो सर. सर आयकॉन स्टील बद्दल काय वाटतं तुम्हाला? आयकॉन स्टीलला सर खरं तर आम्ही म्हणजे जालन्यामध्ये प्रथम ह्याची आपण त्यांच्या प्लांट व्हिजिट केली आपण. आणि प्लांट व्हिजिट केल्यानंतर त्या प्लांटमध्ये खूप समाधानकारक तिथं बघायला मिळालं सर. कारण त्यांनी एवढे पॅरामीटर्स चेक करतात आणि प्रत्येक बॅचचं त्यांनी स्टीलचं त्यांच्या स्वतःच्या लॅबमध्ये पण टेस्टिंग होतं आणि थर्ड पार्टी ऑडिट पण होतं त्यांचं. त्यामुळं त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचं फेथ आहे, एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आहे. आणि त्यांच्या ह्या स्टीलवर आपण मोठ्या स्पॅनमध्ये किंवा मोठ्या स्ट्रक्चरला सुद्धा आपण ते सजेस्ट करूत की हे आयकॉन स्टील हे अतिशय उत्तम आणि चांगल्या दर्जाचं आहे. दीर्घायू आणि टिकाऊ बांधकामासाठी रचना म्हणा किंवा आराखडा म्हणा कितपत महत्त्वाचा आहे, किती गरजेचं आहे? सर आता आपण पाहत असाल तर जुन्या काळातले जर आपण स्ट्रक्चर बघितले तर गड किल्ले आणि त्यानंतर मंदिर असे जे आहेत ना ते 500 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वीचे आपल्याला आताही पाहायला मिळतात. तर त्याची जी रचना आहे, त्याचं जे डिझाईन आहे ते त्या प्रकारचं त्याचा आराखडा केल्यामुळं आज आपल्याला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते बघायला मिळतं. तसं जर आपण ही आपली वास्तू जी आपण निर्माण करणार आहे तर ती वास्तू पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीला सुद्धा ती उपयोगात यावी ह्याकरता सर आपण काय करतो की त्याचा आराखडा, त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन, तिथली जी सॉईल आहे त्या सॉईलची टेस्ट, त्याची लोड बेरिंग कॅपॅसिटी, ह्या सगळ्या प्रकारचं तिथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे. काही ठिकाणी काय होतं सर, मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे तिथं वेदर क्लायमेट जो आहे तो वेगळ्या प्रकारचा असतो, तिथं ह्युमिडिटी असते वातावरणामध्ये. त्यामुळं मग तिथं जे आपण स्टील डिझाईन किंवा कॉन्क्रीटचा ग्रेड वापरतो किंवा त्याला काही आपण प्रिकॉशन्स घेतो तर ते पुढच्या समजा 1-2 पिढ्या तरी ते आपल्याला वापरायला यावं आणि त्याचा उपयोग आपल्या नेक्स्ट जनरेशनला व्हावा ह्याकरता स्ट्रक्चरल डिझाईन्स म्हणा किंवा जो काय आराखडा आहे तो अतिशय उत्तम असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम फेल्युअर होतं. आणि प्रत्येक माणसाच्या स्वप्नातलं घर हे त्याच्या आयुष्यातली तो जमापुंजी लावत असतो पूर्ण आयुष्यभराची. आणि ती आयुष्याची जमापुंजी योग्य प्रकारे ती वापरात यावी ह्याकरता त्याचा आराखडा आणि त्याचं जे डिझाईन आहे ते एकदम व्यवस्थित असणं गरजेचं आहे सर. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असते सर. हो सर, हो. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये दर्जेदार घर बनावं. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करता? हां सर, मी काय करतो, पहिल्यांदा जे काही आपले क्लायंट आहेत आता त्यांचं पहिल्यांदा आपण काय करतो की बजेट बघतो. कारण काय होतं सर की सगळ्या गोष्टीचं आपल्याला हे करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही असं आपण म्हणतो. तर त्या माणसाचं बजेट जर समजा कमी असेल आणि आपण त्याला चांगलं हायर साईडचं डिझाईन जर दिलं तर त्यावेळेस काय होतं की त्या डिझाईनप्रमाणे जर त्यांनी काम केलं तर ते काम अर्धवट होऊन बंद होतं आणि त्या माणसाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही. तर आपण काय करतो की त्याला कुठल्या कुठल्या प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज पाहिजेत. समजा आता आपण नंबर ऑफ फ्लोअर्स आहेत तर आपण विनाकारण त्याला G+5 G+6चं डिझाईन देऊन जर आपण काम केलं तर ते काय होतं की त्याचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते आणि त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायचं राहतं. म्हणून आपण त्यांना पहिल्यांदा काय करतो की तुम्हाला किती फ्लोअरचं स्ट्रक्चर करायचं आहे, तुम्हाला काय काय ॲम्युनिटीज वापरायच्या आहेत,
त्यामध्ये टाईल्स कशा प्रकारचे आहेत, तुम्ही कन्स्ट्रक्शन खर्च आपण त्याला एक अप्रॉक्सिमेट सांगून जेवढं काही लो बजेट करता येईल आपण त्यांना त्या लो बजेटप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शन्स करून देतो. आता काही क्लायंट्स कसे असतात की आम्हाला हायर साईड पाहिजे, म्हणजे 5 स्टार रेटिंग, म्हणजे जसं काही 5 स्टार हॉटेल्समध्ये वगैरे फॅसिलिटी असतात तसं इंटेरियर्स वगैरे. आता काही काही बंगलोज आपण केले तर सर ते 10,000 10,500 CR केले, आतमध्ये PVR होम थिएटर्स, म्हणजे सगळ्या फॅसिलिटी त्यांना ज्या पाहिजेत त्या पूर्ण फॅसिलिटीज आपण त्यांना दिल्या आणि त्याप्रमाणे बजेट वाईज पण आपण कन्स्ट्रक्शन्स बरेच जणांना केले आणि ज्यांना हायर साईड पाहिजे त्यांना हायर साईडचे पण करून दिले. तरी पण बजेटनुसार घर बनवणे, हां सर, या गोष्टीला, या विचाराला तुम्ही कितपत योग्य समजता? सर कसं आहे आजकाल, हो सर, बजेटप्रमाणे, हो बरोबर सर, कारण कसं आहे बजेटप्रमाणे जर आपण घर कंप्लीट करायचं म्हटलं ना तर कसं आहे की त्या माणसाची कॅपॅसिटीच्या बाहेर तो करू शकत नाही, कारण विनाकारण त्याचं लोन केसेस वगैरे वाढवून तो आयुष्यभर त्या घराचा उपभोग घेण्यापेक्षा तो लोन किस्तमध्येच त्याचा वेळ सगळा निघून जातो. म्हणून सर हे महत्त्वाचाच बाब आहे की त्यांनी जे आहे ते कन्स्ट्रक्शन बजेटलीच करायला पाहिजे. प्रेक्षकांना, शिकाऊ उमेदवारांना तुम्ही बांधकाम क्षेत्राच्या संदर्भात काय टिप्स द्याल, काय सल्ला द्याल? सर आता बांधकाम क्षेत्रातील पहिल्यांदा म्हणजे जे वर्कर्स असतात, कामगार असतात, त्यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की कुठल्याही बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा म्हणजे सेफ्टी पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय होतं की बांधकाम क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की त्यांच्या केअरलेसपणामुळं ते वरून खाली कुठेतरी पडतात किंवा प्लास्टर करताना किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आणि जीव गमावून बसतात. त्यामुळं काय होतं की त्यांच्या घरच्यांना तसंच ज्यांचं बांधकाम वगैरे आहे त्या सर्वांनाच त्याचा त्रास होतो सर. आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तर त्यांनी स्वतःचं सेफ्टी आणि सेफ्टी इक्विपमेंट वगैरे बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर काय पाहिजे सर माहिती आहे का की सगळ्यात आधी त्यांनी अनुभव घेणं गरजेचं आहे की कुणाकडे तरी त्यांनी अनुभव घेऊन त्याचं काम जे आता आपण म्हणत ना अकुशल कारागीर जे आहेत तर ते अकुशल कारागीर जर असतील तर ते स्वतःचा पण वेळ वाया घालतील, त्यांचं स्वतःचं नुकसान करतील आणि ज्यांचं कुणाचं काम आहे त्यांना पण ते नुकसानमध्येच घालतील. तर त्यामुळे त्यांनी स्वतः पहिल्यांदा अनुभव घेणं गरजेचं आहे. अनुभव घेऊन त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि कुठलंही काम करण्यापूर्वी त्यांनी जे आर्किटेक्टरनी, स्ट्रक्चरल डिझायनरनी आणि इंजिनियर्सनी जे काही त्यांना डिझाईन्स दिले, ड्रॉइंग्स दिलेत, पहिल्यांदा ते सगळे समजवून घेऊन त्यानंतर त्यांनी काम करायला पाहिजेत. मॅक्झिमम साईट्सवरती काय होतं की कॉन्ट्रॅक्टरला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय होतं की आम्ही एवढ्या वर्षाचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे, आम्ही काम करू शकतो, पण बऱ्याच ठिकाणी त्या चुका होतात. तर माझा असा सल्ला राहील की त्यांनी ड्रॉइंग डिझाईन पहिल्यांदा रीड करावं आणि त्यानंतर ते कामाला सुरुवात करावी. नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा प्रेक्षकांना या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने मिळाली असतील आणि मिळतील. हो सर. तर आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने आपलं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद करतो सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर, मला या मंचावरती बोलवलं आपण आणि मला बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आणि आयकॉन स्टीलचा आभारी आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू सर.